वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मॅथ्स एज्युकेशन अँड टेक्निक्स. मॅथ्स एज्युकेशन अँड टेक्निक्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर आपण आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि इतर विद्यार्थी मित्रांसोबत नक्की शेअर कराल. वर्ग 10 गणित भाग 1 यामधील आपण या ठिकाणी व्हिडिओज पाहणार आहोत. यामध्ये चॅप्टर नंबर 6 आपण पाहत आहोत, सांख्यिकी. चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्स यामधला तासिका नंबर 3. या ठिकाणी वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य काढणे. या ठिकाणी मीन फ्रॉम क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन हे आता पाहत आहोत. या ठिकाणी यापूर्वी एक पद्धत आपण बघितली होती मागील 2 तासिकामध्ये, सरळ पद्धतीने मध्य काढणे. या ठिकाणी दुसरा जो मेथड आहे तो आहे गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढणे. गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढणे, ॲझ्युम्ड मीन मेथड याला म्हणतात, ॲझ्युम्ड मीन मेथड. या ठिकाणी बघा, मध्य मीन बरोबर x = a + d. या ठिकाणी a चा अर्थ होतो गृहीत मध्य, ॲझ्युम्ड मीन, आणि d आपल्याला काढायचा आहे, याला म्हणतात विचलन. d म्हणजे विचलन. आता d काढण्याचं सूत्र बघा, d = summation of fi di divided by summation of fi. हा सूत्र आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. di याला काय म्हटलं जाते, विचलन. आता मागील जो पद्धती आहे सरळ पद्धती, डायरेक्ट मेथड, यामध्ये वारंवारता आणि वर्गामध्ये यांचा गुणाकार करायचा होता आणि इथं मात्र आपल्याला विचलन काढावं लागेल. ही पद्धत मागील पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. तर आपण पाहूया पहिला एक उदाहरण. या ठिकाणी 100 भाजी विक्रेत्यांची रोजच्या विक्रीची वारंवारता सारणी खाली दिली आहे. गृहीत मध्य पद्धतीने दैनंदिन विक्रीचं मध्य काढा. The daily sale of 100 vegetable vendors is given in the following table. Find the mean of the sale by assumed mean method. या ठिकाणी मेथड दिलेली आहे बघा, assumed mean मेथड, गृहीत मध्य पद्धतीने दैनंदिन विक्रीचा मध्य काढा. तर आपल्याला त्याच पद्धतीचा वापर करावा लागेल, हे लक्षात घ्या. चला तर आपण पाहूया कसे काढायचे. सर्वप्रथम आपण तक्ता करायचं, मागील पद्धतीसारखीच इथंही तक्ता उभ्या मांडणीने करायचा आहे आणि या ठिकाणी सूत्रावरूनच आपल्याला तक्ता तयार करायचा असतो. सूत्रामध्ये विचलन दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी विचलनासाठी आपल्याला घ्यायचं आहे. पहिला वर्ग, यानंतर वर्गमध्य. हे 2 प्रत्येक पद्धतीमध्ये सारखेच असतात, वर्ग आणि वर्गमध्य आणि वारंवारता. फक्त बदल होतो या 2 गोष्टीमध्ये. या ठिकाणी आपल्याला विचलन घ्यायचं, di बरोबर xi - a आणि वारंवारता गुणिले विचलन करायचं आहे. मागील पद्धतीमध्ये वारंवारता गुणिले वर्गमध्य करायचं होतं, या ठिकाणी वारंवारता गुणिले विचलन आपल्याला करायचं आहे. मग आता उभ्या मांडणीने टेबल लिहून घेऊया. टेबल जो उदाहरण आहे तो उभ्या मांडणीने लिहायचा आहे आणि याची इथं वर्ग दिलेला आहे 1000 ते 1500, 1500 ते 2000, 2000 ते 2500, 2500 ते 300, 3000 अशा पद्धतीने उभ्या मांडणीने लिहून घेतले. यानंतर संबंधित फ्रिक्वेन्सी या ठिकाणी लिहायचं, रिलेट रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी यू हॅव टू राईट हिअर 1000 to 1500, 15, 1500 to 2020 अशा पद्धतीने आपण लिहून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी या सर्वांची फ्रिक्वेन्सीची बेरीज आपल्याला काढायचं आहे. टोटल या सर्वांची बेरीज किती येते, 30, 25, या ठिकाणी बघा 30 आणि 20 50, 35 आणि 15 50, 50 50 किती होतात, 100. अशा पद्धतीने आपल्याला या सर्वांची बेरीज करायचं आहे. यानंतर वर्गमध्य काढायचं. वर्गमध्य काढण्याचे सूत्र तुम्हाला यापूर्वी सांगितले, पुन्हा एकदा आपण आठवण करून घेऊ प्रत्येक उदाहरणामध्ये. या ठिकाणी काय करायचं आहे, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट, खालची मर्यादा आणि वरची मर्यादा दोघांची बेरीज करायचं आहे. या ठिकाणी केलेलं आहे बघा, 1000 आणि 1500, 1000 आणि 1500 भागिले 2, या दोघांची बेरीज येतो 2500 भागिले 2 म्हणजे 1250. हा पहिला जो वर्गमध्य आहे तो 1250 राहील. आणि यानंतर 1 काढल्यानंतर
फक्त जो या ठिकाणी डिफरन्स असतो यामधील फरक असतो तो फरकाने आपल्याला लिहायचा आहे. 1500 आणि 2000 मध्ये कितीचा फरक आहे या दोघांमध्ये? 500चा. मग 500 वाढवा आणि 500 वाढवून लिहायचं. 1250 मध्ये 500 वाढवला 1750, आणखी 500 वाढवा 2250, आणखी 500 वाढवा 2000. या ठिकाणी इथं जसं फरक वाढतोय तसं आपल्याला इथं फरक वाढवून लिहायचा आहे. 1250, 1750, 2250 आणि 2750. या ठिकाणी आता आपल्याला कोणत्याही एका वर्गाला गृहीत करायचं आहे, वर्गामध्ये गृहीत करायचं आहे. पहा या ठिकाणी वर्गामध्ये मी गृहीत केलेला आहे 2250. हा जो वर्ग आहे याला आपण गृहीत मध्य असं गृहीत करायचं. एक लक्षात घ्या, गृहीत मध्य गृहीत धरत असताना साधारणतः हा सेंटरमध्ये आला पाहिजे, मध्यभागी आला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याची वारंवारता ही जास्तीत जास्त असायला यावा. या ठिकाणी सर्वात जास्त बघा 15, 20, 35 आणि 30. सर्वात जास्त आहे 35 आणि ही मध्यभागी पण आहे. कधी कधी असं होऊ शकतो मध्यभागी सर्वात त्या ठिकाणी सर्वात जास्त नसतो, परंतु तर मध्यभागी असेल तर शक्यतो आपण मध्यभागातला घ्यायचा आणि जास्तीत जास्त वारंवारता असलेला वर्गामध्ये आपल्याला गृहीत करायचा असतो. याला गृहीत मध्य म्हणतात. या ठिकाणी बघा याला मी गृहीत मध्य केलेलं आहे कारण याची वारंवारता ही जास्त आहे आणि त्याचबरोबर हा साधारणतः सेंटरमध्ये आहे. सेंटरमध्ये 2 आहेत या ठिकाणी 1500 आणि 2000 आणि 2000 ते 2500 हे 2 आहेत. या 2 मध्ये सर्वात जास्त हा 35 आहे म्हणून आपण याला गृहीत मध्य धरूया. मग याला अशा पद्धतीने बाणचिन्ह दाखवून ये लिहायचा. म्हणजे आपला हा ये जो या ठिकाणी हा जो वर्गमध्य आहे त्याला आपल्याला म्हणायचा आहे गृहीत मध्य, गृहीत अजमूड मीन. मग या ठिकाणी इथं आपण विचलनामध्ये इथं 0 लिहायचं आहे. ज्या ठिकाणी गृहीत मध्य आपण गृहीत धरतोय त्याच वर्गाच्या समोर म्हणजे विचलनामध्ये 0 लिहायचं आणि यानंतर या ठिकाणी जसं जसं फरक वाढतोय तसं तसं फरक लिहायचा. इथं फरक वाढतोय म्हणून कितीचा फरक झाला आहे? इथं 500. या दोघांमध्ये फरक किती आहे? 500चा, म्हणून 500 लिहिला. आणि आता वर बघा जेवढं फरक आहे तेवढं फरक या ठिकाणी लिहायचा. वर बघा फरक कमी झाला आहे, इथून ते इथपर्यंत फरक कितीचा आहे? 500चा आहे, परंतु फरक कमी झाला आहे. इथं 2250 होते, आता 500 कमी झाला म्हणून मायनस लिहायचं. कमी झाला तर मायनस आणि इथं वाढला तर प्लस. प्लस द्यायची गरज नाही, इथं मायनस. मग इथून ते इथपर्यंत किती फरक झालेला आहे? 1000. इथून ते इथपर्यंत 500 आणि पुन्हा इकडे 500 म्हणजे किती झाले एकूण? 1000. अशा पद्धतीने जेवढे कमी झालं तर मायनस आणि वाढलं तर प्लसमध्ये द्यायचं आहे. यानंतर या दोघांची गुणाकार आपल्याला करायचा आहे. पहा इथं 1000 गुणिले 15. 15ने 1ला गुणाकार करा. 15 1 15 आणि 3 झिरोज आहेत, 3 झिरोज लिहा. ऋण आहे तर ऋण लिहावं लागेल. यानंतर 2 गुणिले 5 5 2 10 आणि एकूण 3 झिरोज आहेत, 3 झिरोज लिहा. 1 आणि हे 2 म्हणजे टोटल. 0 गुणिले 35 0 येते आणि इथं 500 गुणिले 30 पण करा. 5 3 15 आणि 3 झिरो आहे 3 झिरोज. मग यानंतर आपल्याला या सर्वांची बेरीज करायचं आहे. बेरीज करताना बघा ऋणाची बेरीज वेगळी करायची, धनाची बेरीज वेगळी करायची. इथं धन 1500 आणि इथं ऋण 1500 म्हणजे या दोघांची बेरीज 0 आला. मग उरले किती? ऋण 10,000. बघा इथं धन 15,000 आणि इथं ऋण 15,000. ऋण आणि धन या दोघांची बेरीज 0 येते आणि उरले किती? ऋण 10,000. मग आपण इथं घेतलेलं आहे. मग पुढच्या पेजवर ही जी माहिती आपण मिळवलेली आहे ही माहिती आपण पुढच्या पेजवर लिहूया. या ठिकाणी अज्युम्ड मीन आहे 2250. या ठिकाणी सर्व फ्रिक्वेन्सीची बेरीज आहे 1000 आणि वारंवारता आणि विचलन यांची बेरीज आहे ऋण 10,000. ते पुढच्या पानावर आपण लिहून घेऊया. ए बरोबर 2250, एन मिळालेला आहे 100 आणि
विचलन आणि वारंवारता यांची गुणाकार आहे ऋण 10,000. मग आता सर्वप्रथम डी काढायचं आहे. डी काढण्याचं सूत्र आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे, समेशन ऑफ एफ आय डी आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. मग या ठिकाणी सूत्रामध्ये किमती ठेवा. समेशन ऑफ एफ आय डी आय किती आहे ऋण 10,000 भागिले 100. या ठिकाणी 0 कट 0 कट उरले किती ऋण 100. यानंतर मध्य बरोबर ए अधिक डी हा सूत्र आपल्याला घ्यायचा आहे. ए किती आहे 2250 आहे आणि डी बरोबर किती आहे ऋण 100. मग वजाबाकी ऋण असेल तर वजाबाकी होईल, धन असेल तर बेरीज होईल. वजाबाकी केल्यास आपल्याला मिळतो 2150. हा जो आहे दैनंदिन विक्रीचा मध्य 2150. द मीन ऑफ सेल इज 2150. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं असते.